नवीन इन्व्हेस्टर ज्यांनी नुकतेच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केलेले असते, असे लोक मार्केटमधली व्हॉलॅटिलिटी बघून घाबरतात. त्यांचा पोर्टफोलिओ थोडा जरी मायनस झाला तरी एस-आय-पी किंवा त्यांची इन्व्हेस्टमेंट लगेच स्टॉप करतात, विथड्रॉल करण्याचे मार्केट करतात. तर हे असं करू नका, कारण म्युच्युअल फंड हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, जर तुमचं ध्येय तसं असेल त्यानुसार आपल्याला तशी इन्व्हेस्टमेंट करता येते. परंतु म्युच्युअल फंडमध्ये जी वेल्थ बिल्डिंग होते ती लॉंग टर्ममध्ये तिथे तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो. त्याच्यामुळं काही कालावधीची किंवा थोड्या कालावधीत असणारी जी काही अनसर्टन्टी आहे मार्केटमध्ये, त्याला घाबरून तुम्ही एस-आय-पी तुमची बंद करू नका. ही खूप मोठी चूक बरेच इन्व्हेस्टर करतात आणि शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटीचा भीती घेऊन मार्केटमधून बाहेर पडतात आणि परत येण्यासाठी खूप वेळ घालवतात. त्यावेळेस मग त्यांना रिग्रेट होतो की यार, मी त्यावेळेस जर ही एस-आय-पी बंद नसती केली, चालू ठेवली असती, आज माझा पोर्टफोलिओ एवढा झाला असता, एवढं मला प्रॉफिट झालं असतं. आमच्याकडे जवळपास 30-40-50% प्रॉफिट झालेले कस्टमर आहेत. त्यांनी पेशन्स ठेवले, त्याच्यामुळे त्यांना तो रिटर्न मिळालेला आहे. त्याच्यामुळं योग्य मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने आणि योग्य म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर एक वेळेस आम्हाला नक्की भेट द्या. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.